महाराष्ट्रात घडलं काही दिवसापूर्वी. एका लहान चिमुकलीचा त्या ठिकाणी बलात्कार केला गेला, तिची अतिशय वाईट पद्धतीत हत्या करण्यात आली. पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा आहे आणि जो तो नराधम आहे तो अजूनही त्याला सजा आणि शिक्षा झाली नाही आहे. शक्ती कायदा लागू केला असता तर 15 दिवसात त्याला खरं तर फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्या उलट काल मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केला, पेढे वाटले आणि ह्याच्यावरून स्पष्ट होतं की मुख्यमंत्री असो, प्रधानमंत्री असो, बीजेपीचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा मंत्री असो, आमदार असो, खासदार, हे फक्त इलेक्शनसाठीच काम करतात. ह्यांच्यासाठी इलेक्शन पुरती सगळं आहे. इलेक्शन पासून दिवसाचा प्रारंभ होतो आणि इलेक्शन घेऊनच दिवसाचा समाप्ती होत असते. ह्यांना लोकांचा, जनतेचा, एका लहान पुरोगामी महाराष्ट्रात एका लहानशा चिमुकलीवर एवढ्या वाईट पद्धतीत अत्याचार होऊन हत्या होते. तुम्ही खरं तर त्याची आठवण ठेवून, त्याची जाणीव ठेवून जल्लोष साजरा नसता केला आणि म्हणाला असता की तिच्यासाठी आम्ही जल्लोष करत नाही, तर थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटलं असतं. पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं. त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले. काही माणुसकीच राहिली नाही आहे ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतंय. आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे. कारण का ही एकच घटना नाही. आज आपण सोलापुरात बघतो, मागच्या 3-4 दिवसात जवळजवळ 5-6 दिवसा 10 मर्डर झाले दिवसा आणि ते पण काही शहरी भागात, काही ग्रामीण भागात दिवसा मर्डर झाले. कुठे तुमचं प्रशासन, कुठे लॉ अँड ऑर्डर, कुठे गृहमंत्र्यांना जर गृह खातं हाताळता येत नसेल तर स्वतंत्र एक खातं, पोर्टफोलिओ निर्माण करा, द्या कोणातरी जबाबदारी. पण तुम्ही त्या उलट जल्लोष साजरा करताय. एका मुलीवर बलात्कार झाला, लहान 3.5 वर्षाची चिमुकली, एका नराधमाने बलात्कार केला, डोक्यात काठी मारली, तिला दात केळी बसली आहे, बघवत नाहीयेत, अंगावर, आमच्याच अंगावर शहारे त्या ठिकाणी येत आहेत. त्या नराधमाचा फोटो बघितल्यावर असं वाटतं की ह्याला तिथेच काहीतरी करावं. त्यांचे नातेवाईक आहेत ते म्हणतात आम्हाला द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही कायदा हाती घेतो. म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलंय. आज एवढी कोलॅप्स झाली आहे आपल्या महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन. प्रशासन उभं असताना प्रशासनाच्या समोर ह्या घटना घडतात. या उन्हापेक्षा जास्त ना त्या लेकीच्या आईच्या दुःखाचे चटके दादा जास्त. पाय पोळता येतो, पण आता आम्ही थोड्या वेळानं सावलीत जाऊ, पण त्या लेकीच्या आईनं कुठं शोधायची सावली आणि आम्ही कुठलं मलम कुठल्या मेडिकल मधनं विकत आणू की त्या लेकीच्या आईच्या आणि बापाच्या दुःखावरती आम्हाला लावता येईल सांगा ना. त्यामुळे हे ऊन जे वर्ण तळपतंय, हे खालचा उन्हानं तापलेला रस्ता, हे चटके काहीच नाहीये. जे चटके त्या लेकीच्या आई वडिलांना आणि कुटुंबियांना बसले ते त्यापेक्षा जास्त आहेत. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की जर समाजात अशा घटना घडत असतील तर आम्ही AC ऑफिसमध्ये बसून आम्ही बसणार नाही. आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांच्या आमच्यावरती रोष जरी असला आम्ही त्याला सामोरं जाऊ आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी याच रस्त्यावरनं अनवाणी पायानं चालत जर ही ज्योती वाघमारे संसदेत पोहोचली असेल तर माझं कर्तव्य आहे की त्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढलं पाहिजे. हा आक्रोश मी समजू शकते, कारण या महिलांचा आक्रोश हा एका आईचा आक्रोश आहे आणि या आक्रोशाच्या सोबत आम्ही उभे आहोत. दादा, मला वाटतं की या वेळेला राजकारण करण्याची, पक्षाचं हित बघण्याची वेळ नाहीये. ही वेळ एक लेक म्हणून, एक आई म्हणून, एक बाई म्हणून न्यायासाठी लढण्याची हो. ताई, आपण सुद्धा एक महिला आहात आणि जर आज सोलापूरच्या सगळ्या महिला उन्हातानात बसलेल्या आहेत तर कुठेतरी बसून प्रेस घेण्यापेक्षा मग त्या आज या आंदोलनात का सहभागी झाल्या नाहीत हा आमचा त्यांना सवाल आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही, ही वेळ राजीनामे मागण्याची नाही, ही वेळ त्या नराधमाला फासावर लटकावण्याची आहे. आणि त्याच्यासाठी पक्ष, राजकारण, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून बाई म्हणून कधी आपण एकत्र येणार होत नाही.
आई म्हणून कधी आपण एकत्र येणार आहोत का नाही? अरे राजकारण करायला खूप दिवस पडले, तो निवडणुका खूप लांब आहेत, आता तरी माणूस म्हणून आणि आई म्हणून व्यक्त व्हा, एवढीच विनंती आहे. बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर करण्यात आलेला होता तशा पद्धतीचं काही होण्याची अपेक्षा बदलापूरला अक्षय शिंदेला ठोकला होता. शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत नराधमाला फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या भगिनींना आणि लेकींना ते न्याय मिळवून देतील.